हे आहे पान शॉट आणि हे मलबेरी मिल्कशेक. मस्त एकदम भारी लागते, छान. नमस्कार, आज शुभांगी क्रिएशनमध्ये आपण बनवणार आहोत पान शॉट सरबत. तर त्याच्यासाठी पहिले आपण पानं काढूया आणि त्याच्यानंतर आपण मलबेरीचं मिल्कशेक बनवणार आहोत. तर नंतर मग मलबेरी पण काढायला जाऊया. हे बघा, हे पानाची वेल आहे. आता पानं बहुतेक खाली संपलेली, वरती आहेत पानं, पण आता ही इथे आहेत ना खाली, ती काढूया. ही अशी काढून घेऊया. पान खायचं, पान खायचं, पान खायचं, पान खायचं आहे. चल ये. टपी चल जेवायला. टपी पानं मी चांगली पाण्यात ठेवली आणि स्वच्छ धुवून घेतली, चोळून पण धुतली. आणि आता ती कापून घेऊया. दोन साईडची टोकं कापायची देठाकडलं. आणि हे बघा, हे टोक, हे देठ आणि हे इथलं थोडंसं कापायचं आणि मग मधून कापायची, मिक्सरला लावायची. म्हणून आता हे मिक्सरला लावून घ्यायचं. हे पानं कापलेली आहेत ती. आणि त्याच्यानंतर ही बडीशेप आहे, मी भिजत घातली होती, ती टाकूया. आणि त्याच्यानंतर हे गुलकंद आहे, होममेड गुलकंद, ते चमचाभर टाकूया. हे बघा, हे पण टाकूया. आता हे आपण पहिलं मिक्सरला लावून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आईस्क्रीम टाकूया. दूध आणि आईस्क्रीम नंतर टाकूया. आता ह्याच्यामध्येच मिक्सरला लावताना आईस्क्रीम टाकूया. आता कलरसाठी ना मी थोडासा फूड कलर टाकते. मला आईस्क्रीम पण नेमकं तर राजभोगच अवेलेबल होतं, त्याच्यामुळे ते टाकलं. आता हे बघा, हे थंड आईस क्यूब सारखंच आहे, फ्रीजरला ठेवलेलं, ते टाकूया. आणि त्याच्यानंतर हा गोंदकतिरा भिजवलेला आहे, हा पण टाकून घेऊया. हे असं सरबत कधी पण करून ठेवा आणि फ्रीजरला ठेवलं ना की नंतर पाहिजे तेव्हा आपल्याला पिता येईल. ते घट्ट होईल चांगलं बर्फासारखं आणि पाहिजे तेव्हा थोडं थोडं घेऊन प्यायचं. आता टाकूया सब्जा, हा पण भिजवून ठेवला आहे. या दिवसात ना, उन्हाळ्याच्या दिवसात प्यायला थंडावा म्हणून हे सरबत खरंच चांगलं आहे पान शॉटचं. याच्यामध्ये ना दूध टाकलं 1 वाटी, ती व्हिडिओ नाही केलेली, पण तुम्ही बनवलं तर दूध पण टाका त्याच्यामध्ये. हे आता मिक्सरला लावून झालं आहे, ते आपण आता याच्यामध्ये ओतूया. आणि आपलं झालं पान शॉट तयार. पान शॉट सरबत तयार झालं. आता या प्यायला. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा. आता या प्यायला पान शॉट सरबत. बघा कसं दिसते, छान.
राज कसं लागते? मस्त आहे. त्याच्यात पानाचा स्मेल येते, त्याच्यानंतर बडीशेपचा, आईस्क्रीमचा, सगळं एकत्र मस्त. कसं वाटलं? एकदम सुंदर आणि चांगला वेगळाच वेगळाच आपल्या गावचा फ्लेवर आणि मस्त सुंदर म्हणजे वाटतं काय ते हॉटेलला आल्यासारखं काय एकदम. आणि आमंत्रणाला आल्यामुळे तुम्हाला पण टेस्ट करायला मिळालं ना. हो, आम्हाला तेच पहिल्या प्रथम केलं आम्ही असं टेस्ट. बाकी हॉटेलला खाल्लं पाहिजे घरचं घ्या असं हो. सुंदर झालं आणि टेस्टी आहे एकदम. आणि वहिनीच्या आजची टेस्ट मस्त आहे. आता आपण जाऊया मलबेरी काढायला शेतावर. चला जाऊया. आज आपण आलोय मलबेरी काढायला. तर बघा मलबेरी, हे आहे मलबेरीचं झाड. हे आपल्याकडे मलबेरी झाली आणि हे बघा, ही बघा ही मलबेरी, ही मस्त गोड लागते, काळी आहे ती. आणि ही लाल आहे, ही आंबट गोड लागते. ही लाल नाही काढायची खरी, पण काढली आम्ही. ही बघा ही मस्त लागेल गोड गोड. आता धुवायची आणि खायची. ही बघा ही अजून लाल आहे, म्हणजे थोडीशी व्हायला पाहिजे, तयार नाही पूर्ण. तर आता ही 2-3 दिवसात होईल काढायला, आहे ना? हे बघा हे मलबेरीचं झाड आपल्याकडे होऊ शकते आणि मलबेरी आपल्याला खायला पण मिळू शकते. हे झाड नर्सरीमध्ये मिळते, तर प्रत्येकाने लावा. खरंच जसं जागा आहे ना त्याच्याकडे लावू शकतो आणि हे सहज होते झाड मस्त. आता हे यंदा 2रं वर्ष आहे. लावल्यावर लगेच वर्षांनी त्याला फळं यायला लागली. गेल्या वर्षी थोडीशी आली, यंदा आता बऱ्यापैकी आली आणि पुढच्या वर्षी अजून मोठं होईल ते आणि भरपूर मिळते. मलबेरी टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड करूया. आपल्याला मलबेरी मिल्कशेक बनवायचं. साखर ॲड केली, त्याच्यानंतर थोडं दूध टाकूया मिक्सरला लावताना. आणि ही मिल्क पावडर आहे, ही पण मिक्सरला लावताना टाकूया. मिक्सरला लावून झाले मलबेरी. त्याच्यामध्ये थोडंसं सब्जी ॲड करूया अगोदरच. आणि त्याच्यानंतर आता ग्लासमध्ये टाकूया गोंदकतिरा. गोंदकतिरा भिजवलेला अगोदरच ना, तो टाकूया. बघा हे आता आईस क्यूब सारखं आहे ना, हे पहिले टाकून घेऊया. आणि त्याच्यानंतर ओतूया मलबेरी मिक्सरला लावलेली ना. कलर पण एकदम भारी दिसते ना. झाली मलबेरी मिल्कशेक तयार झाला. आता या प्यायला, बघूया कसं लागते ते. मस्त एकदम भारी लागते, छान.